हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम्स टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर आजच्या सेशन मध्ये आपण बायोकेमिस्ट्री ह्या युनिट मधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस करून आपण स्क्रीन आउट केले, त्याविषयी डिस्कस करूया. तर जे टॉपिक्स आहेत मागच्या काही एक्झाम मध्ये आलेले, त्यांना आपण दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केले. एक हाय वेटेज टॉपिक आणि दुसरी मॉडरेट वेटेज टॉपिक. तर हाय वेटेज टॉपिक मध्ये जे फ्रिक्वेंटली क्वेश्चन बघायला भेटतात आपल्याला, एन्झाईम कायनेटिक्स आणि के कॅटवर मागच्या काही एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला भेटले होते. याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ कॅटलायसिस, एन्झाईम कायनेटिक्स, जी एन्झाईम रेग्युलेशन म्हणजे एन्झाईमचं रेग्युलेशन कसं होते, त्यांच्यामध्ये मेकॅनिझम काय आहे, लॉक की मेकॅनिझम, आणि ती मेकॅनिझम कोणी हे केली होती, पुटफोर्थ केली होती, आणि परत आयसो एन्झाईम जे असतात त्यांचे डेफिनेशन. असे क्वेश्चन तुम्हाला एन्झाईम कायनेटिक्स मधून विचारले जाऊ शकतात, जे की मोस्ट फ्रिक्वेंट क्वेश्चन आहेत. एन्झाईम जो टॉपिक आहे बायोकेमिस्ट्रीचा, तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो ग्लायकोलिसिस, एरोबिक, अनाएरोबिक रिस्पायरेशनचा टॉपिक आहे, तो पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला ग्लायकोलिसिस, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, कपल्ड रिॲक्शन, ग्रुप ट्रान्सफर आणि बायोलॉजिकल एनर्जी ट्रान्सड्युसर ह्या सर्वांवर क्वेश्चन आपल्याला बघता येत. मागच्या काही एक्झाम मध्ये बघू शकतो आपण की मेजर म्हणलं तर ह्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस आणि रिस्पायरेशनचे जे सायकल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर जे बेसिक टर्म्स असतील बायोकेमिस्ट्री मधले, जसं की आयटम आयटम मॉलिक्युल्स, बॉन्ड्स, त्याच्यामधले बॉन्ड्स आणि ते बॉन्ड्स वीक आहेत का स्ट्रॉंग आहेत, या सर्व गोष्टी आपल्या बेसिक टर्म्स मध्ये सेट मध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर एक इथे मेन्शन करायचं राहिलं की रामचंद्रन प्लॉट. तर रामचंद्रन प्लॉट हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रामचंद्रन प्लॉट वरून पण आपला क्वेश्चन बघायला भेटतात. तर हे झाले चार इम्पॉर्टंट टॉपिक. एक तर पहिलं तर काय, एन्झाईम आहे, एन्झाईमवर फ्रिक्वेंट क्वेश्चन बघायला भेटतात. मग एन्झाईमचे जे सब टॉपिक्स आहेत, कायनेटिक्स असू द्या, रेग्युलेशन असू द्या, मेकॅनिझम असू द्या, आयसोझाईम्स असू द्या, मग एन्झाईम्स वरून हमखास आपल्याला एकतर क्वेश्चन बघायला भेटतोच. त्याच्यानंतर आणि एन्झाईम कसे रेग्युलेट होतात याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जे आपण एनर्जी प्रोडक्शन मध्ये बघितलं होतं, त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस आणि रिस्पायरेशन यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. आणि त्याच्यानंतर बेसिक टर्मिनॉलॉजी जी आहे, टर्म्स जे आहेत, जसं की आयटम्स, मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर त्यांच्यामधले बॉन्ड, त्यांचं जे इंटरॅक्शन आहे ते स्ट्रॉंग आहे, वीक आहे, ह्या सर्व गोष्टीवर हे कुठे बेसिक टर्म्स मध्ये आपल्याला दरवर्षी क्वेश्चन बघायला भेटतात. त्यानंतर पुढचं मॉडरेटली वेटेज टॉपिक बघूया. ह्याच्यामध्ये जी पी आय व्हॅल्यू कॅल्क्युलेशन, अमिनो ऍसिडचं पी आय व्हॅल्यू कॅल्क्युलेशन एकदा विचारण्यात आलं होतं. त्यामध्ये परत प्रोटीनचं जे कॉम्पोजिशन आहे ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. पी आय व्हॅल्यू म्हणजे काय, आयसो इलेक्ट्रिक पॉइंट जो असेल त्या अमिनो ऍसिडचा किंवा प्रोटीनचा, तो इथे आयसो इलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये की ज्या असा पीएच जिथं की त्या जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलवर कोणताही चार्ज नसेल, कोणताही नेट चार्ज नसेल. तर त्याचं कॅल्क्युलेशन आता इथे आपल्याला विचारलं जाऊ शकते. त्याच्यानंतर आपलं पी आय व्हॅल्यू नंतर विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांचं जे त्यांच्यामधले बॉन्ड आहेत, त्यांचे युनिट आहेत, ह्यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. विटॅमिन्स आले आता समजा, तर विटॅमिनचे वेगवेगळे नावं काय आहेत, जसं की विटॅमिन सीचं काय, अस्कॉर्बिक ऍसिड आहे, तर प्रत्येक विटॅमिनचं नाव काय हे पण मॅच द पेअर्स मध्ये येऊ शकते. परत त्या विटॅमिनचं फंक्शन आणि त्याच्या स्ट्रक्चरवर पण इथे आपल्याला क्वेश्चन बघायला भेटू शकतात. विटॅमिन्स असू द्या, परत प्रोटीन्स असू द्या, किंवा कार्बोहायड्रेट्स असू द्या, यावर फ्रिक्वेंट आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला बॉन्डवर क्वेश्चन विचारण्यात येतील, त्यांच्यामधलं जे युनिट असेल त्याच्यावर क्वेश्चन विचारण्यात येतील, म्हणजे बेसिक जो सब युनिट असेल त्याच्यावर क्वेश्चन विचारला येतील, जसं की प्रोटीनचा काय अमिनो ऍसिड आहे, कार्बोहायड्रेटचं जे आहे मोनोसॅक्राइड आहे. तर असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे कशा हे मॉडरेट क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर
विटामिनचे परत नाव पण म्हणजे जे कॉमन नेम असतील ते पण सायंटिफिक केमिकल नेम हे पण विचारले जाऊ शकतात आणि त्यांचे फंक्शन पण इम्पॉर्टंट आहेत. त्यांच्यानंतर जे कन्फर्मेशन आहेत जसं की ए, बी आणि झेड हे जे कन्फर्मेशन आहेत न्यूक्लिक ऍसिडचे वेगवेगळे ह्या कन्फर्मेशन वर पण आपल्याला मागच्या काही पेपर मध्ये ते कन्फर्मेशन वर पण क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात की सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे हेलिकल स्ट्रक्चर जे आहे न्यूक्लिक ऍसिडचं तर त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये तो राईट हँडेड कॉईल आहे त्याच्यामधला बॉन्ड कोणत्या पद्धतीचा आहे, त्याचे सब युनिट काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, या सर्वांवर इथे क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात. परत त्याचे एक्झाम्पल पण याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. हे कुठे न्यूक्लिक ऍसिडच्या कन्फर्मेशन मध्ये. तर याच्यामध्ये पहिले मॉडरेट जे हाय हायली इम्पॉर्टंट टॉपिक बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं, एन्झाईम्स होते. एन्झाईम्स नंतर पहिलं तर एन्झाईम्स होतं. त्याच्यानंतर जे प्रोसेसेस असतात मेटाबॉलिक प्रोसेसेस असतात ते त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर मॉडरेट मध्ये जे आहे पीआय व्हॅल्यू कॅल्क्युलेशन, विटॅमिन्स हे आपल्याला परत रामचंद्रन प्लॉट पण होतं हायली वेटेज मध्ये. त्याच्यानंतर बेसिक टर्म्स इन इक्वल बायोकेमिस्ट्री असे 4 टॉपिक बायोकेमिस्ट्रीच्या इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये. पहिलं तर काय एन्झाईम, त्याच्यानंतर एनर्जी प्रोडक्शन, त्याच्यानंतर तुमचं बेसिक टर्म्स आणि त्या शेवटचं जे होतं ते रामचंद्र प्लॉट. हे 4 इम्पॉर्टंट होते. आणि त्याच्यानंतर मॉडरेटली जे ज्यांचं मॉडरेट वेटेज आहे त्याच्यामध्ये पीआयडी कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांचे जे याचे जे बेसिक कन्सेप्ट असतील त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. विटॅमिन्स मध्ये तुम्हाला फंक्शन, परत स्ट्रक्चर आणि सॉरी स्ट्रक्चरवर येणार नाहीत क्वेश्चन, मेजर मात्र फंक्शन आणि त्यांचे जे नावं असतील त्याच्यावर मेजर इथे क्वेश्चन बघायला बघू शकतो आपण. त्याच्यानंतर जे आहेत कन्फर्मेशन बघितलो आपण की अल्फा, बीटा आणि ए बी आणि झेड जे कन्फर्मेशन आहेत न्यूक्लिक ऍसिडचे त्या त्यांची जी कन्फर्मेशन आहे ते आपल्याला इथे आपल्याला क्वेश्चन मागच्या काही इयर्सच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघायला भेटले. त्याच्यानंतर स्टडी प्लॅन जो रिकमेंडेड असेल की जे अगोदर हाय वेटेज टॉपिक आहेत ते सर्वात अगोदर करायचं. आता ह्याच्यामध्ये दुसरे पण टॉपिक आहेत जसं की थर्मोडायनामिक्स आहे, बाकी पण टॉपिक आहेत, मात्र ते तेवढे मेजरली इम्पॉर्टंट नाहीत. क्रेप सायकल पण आहे, क्रेप सायकल पण इम्पॉर्टंट आहे, मॉडरेटली इम्पॉर्टंट आहे. मग आता ह्याच्यामध्ये तर मेजरली काय करायचं, जे हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यांना पहिल्यांदा कव्हर करून घ्यायचं. त्याच्यानंतर मॉडरेट वेटेज टॉपिक आणि लो वेटेज टॉपिक आहेत ते काय सर्वात शेवटी करायचं. आणि त्यांचं सर्वांचं जे आहे रिव्हिजन प्रॉपरली झालं पाहिजे. तर आपली ग्लोबल ऑनलाईन मराठी तर्फे मराठी कडून आपण 13 जानेवारी पासून जी नवीन बॅच सुरू केलो एमएससी लाईफ सायन्सेस 2025 साठी, त्याची एनरोलमेंट अजून सुरू आहे. तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्स वर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून एनरोल करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सिलेबस मध्ये जो बॅच असेल त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर तर भेटतील, त्यासोबत रेकॉर्डेड लेक्चर पण भेटतील सर्व सिलेबसचे. तुम्ही बॅच अवेल केलात की लगेच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सर्व सिलेबसचे अवेलेबल करून दिले जातील. त्याच्यानंतर संपूर्ण जो सिलेबस असेल त्याच्यावर आधारित नोट्स भेटतील. त्याच्यानंतर सर्वांसाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर पण भेटतील आणि एमसीक्यू जे आहेत ते संपूर्ण विश्लेषणासह सहित भेटतील. आणि त्याच्यानंतर जे 24x7 हे पर्सनल गायडन्स भेटेल तुम्हाला. आणि जी लॅब जी आहे ती तुमच्या मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून दोन्हीवरून पण ऍक्सेसिबल असेल. याची जी ऍक्च्युअल प्राइस होती ती 12,000 होती, मात्र आफ्टर डिस्काउंट हे 6,000 पर्यंत तुम्हाला पूर्ण बॅच भेटून जाईल. आणि त्याच्यामध्ये पण एक बेस्ट ऑफर म्हणलं तर जे पहिले 10 स्टुडंट असतील ह्या बॅचला एनरोल करणारे त्यांना आतापासून जे पहिले 10 स्टुडंट असतील बॅचला एनरोल करणारे त्यांना पेपर वन साठी पेपर वन ची पण बॅच तुम्हाला एकदम फ्री भेटेल. पेपर टू ची जर बॅच तुम्ही परचेस केला तर त्यासोबत पेपर वन ची बॅच एकदम
फ्रीमध्ये तुम्हाला अवेल करता येईल. तर थँक्यू. यासाठी आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरा जो टॉपिक असेल त्याचे इम्पॉर्टंट जे टॉपिक सब टॉपिक असतील ते बघूया. तर थँक्यू व्हेरी मच. आजसाठी थांबूया.